आयुर्वेद म्हणजे नेमकं काय? तर आयुषः वेदाः आयुर्वेदाः असं म्हटलं जातं. म्हणजेच आयुष्याचं शास्त्र म्हणजे आयुर्वेद. अ, तशी व्याख्या करायची म्हटली तर हिताहितं सुखं दुःखं आयु तस्य हिताहितं मानं च तच्च यत्रोक्तम आयुर्वेदः उच्यते असं म्हटलेलं. आयुर्वेदाचा दृष्टिकोन कुठल्याही आजाराकडे पाहण्याचा फार वेगळा आहे. तर त्यामध्ये जेव्हा तुमचा आहार विहार कसा आहे, म्हणजे तुम्ही काही चुकीच्या पद्धतीने खात तर नाही आहात ना, तुम्ही चुकीच्या पद्धतीने वागत नाही आहात ना, म्हणजे रात्री जागरण असेल, दिवसा झोपणं असेल, तर या गोष्टींमुळे तुमच्या शरीरातलं वात, पित्त, कफ हे दूषित होतात. मग यामध्ये विरुद्धान्न म्हणजे काय हे अजूनही जनमानसामध्ये तेवढं रूढ नाही आहे, की जनरली दूध हा पदार्थ आपल्याकडे सर्रास जेवणामध्ये वापरला जातो. त्याच पद्धतीनं दूध आणि फळ हे सुद्धा आयुर्वेदामध्ये विरुद्धान्न म्हणून सांगितलेलं आहे. तर त्याचा सुद्धा सर्रास वापर आपल्याकडे केला जातो. नमस्कार. मी रोहित मोरे. सांगली जिल्ह्याच्या पॉडकास्टवरती आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत इस्लामपूरच्या सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर नीलम चव्हाण, ज्या गेले 15 वर्षापासून पंचकर्म, सौंदर्योपचार आणि विविध आजारांवरती यशस्वी उपचार करत आहेत. चला तर आजचा पॉडकास्ट सुरू करूया. नमस्ते. नमस्ते. तुमचं सांगली जिल्ह्याच्या पॉडकास्टवरती स्वागत आहे. तर मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारतो, तुमचा वैद्यकीय प्रवास कसा सुरू झाला? माझ्या घरी माझी आजी होती, की आम्ही तिच्याजवळ शिक्षणासाठी होतो. त्यावेळेला ती बऱ्याचदा आजारी पडायची आणि मग तिला दवाखान्यात घेऊन जाण्याची जबाबदारी सर्वस्वी माझीच असायची. मग तेव्हा कुठेतरी ते एक आकर्षण निर्माण झालं, की आपण पण डॉक्टर व्हायला पाहिजे आणि लोकांना चांगल्या पद्धतीने आपण मदत केली पाहिजे किंवा लोकांना आजारातून बरं होण्यासाठी आपण एक सेवा म्हणून या व्यवसायाकडे खरं तर मी वळले. बरोबर. आता दुसरा प्रश्न डायरेक्टली मला विचारायचा आहे, आयुर्वेद म्हणजे नेमकं काय? तर आयुषः वेदाः आयुर्वेदाः असं म्हटलं जातं. म्हणजेच आयुष्याचं शास्त्र म्हणजे आयुर्वेद. तशी व्याख्या करायची म्हटली तर हिताहितं सुखं दुःखं आयु तस्य हिताहितं मानं च तच्च यत्रोक्तम आयुर्वेदः उच्यते असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय? तर मानवाचं हित, अहित, सुख, दुःख या सगळ्या गोष्टींचा जेथे विचार केला आहे ते शास्त्र म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेद म्हणजे खरं तर एक चिकित्सा पद्धती नाहीये, तर ती एक आयुष्य जगण्याची प्रणाली असं आपण म्हणू शकतो किंवा आयुष्य जगण्याची कला ज्या शास्त्रामध्ये आहे ते म्हणजे आयुर्वेद, की ज्यामध्ये फक्त चिकित्सा पद्धती किंवा रुग्ण आजारी पडला म्हणून तुम्ही वैद्यांकडे जा असं नाहीये. तर स्वस्थचं स्वास्थ्य रक्षणम हे पहिलं आयुर्वेदाचं प्रयोजन सांगितलेलं आहे आणि दुसरं प्रयोजन सांगितलेलं आहे ते म्हणजे आतुरस्य विकार प्रशमनमच. म्हणजे काय, की स्वस्थ व्यक्तीनं निरोगी राहण्यासाठी काय केलं पाहिजे याचं सुद्धा सविस्तर विवेचन आयुर्वेदामध्ये आहे. आणि त्यानंतरचं प्रयोजन म्हणजे काय, की आतुर म्हणजे आजारी व्यक्तीने निरोगी कसं व्हायचं यासाठीची चिकित्सा पद्धती ही आयुर्वेदामध्ये आहे आणि ती एक सर्वांगीण आहे, की ज्याला आपण परिपूर्ण चिकित्सा किंवा होलिस्टिक अप्रोच असं आपण म्हणू शकतो. म्हणजे स्वस्थाची व्याख्या करताना सुद्धा आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे, समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मनः स्वस्थ इत्याभिधीयते. म्हणजेच काय, की शरीरामध्ये जे कॉन्स्टिट्यूशन आहे वात, पित्त, कफ हे समप्रमाणात आहे, म्हणजे त्यांचं काम चांगल्या पद्धतीनं होत आहे. याबरोबरच तुमचा आत्मा, मन, इंद्रिय या गोष्टी सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत किंवा तुमच्या शरीरातली जी फिजिओलॉजी आहे ती एकदम चांगल्या पद्धतीनं किंवा प्राकृत स्वरूपामध्ये आहे, तेव्हा त्याला पण ती व्यक्ती निरोगी आहे असं म्हणतो. म्हणजे एवढा एक डीपवर जाऊन किंवा एवढा खोलवर जाऊन विचार आयुर्वेदानं आयुष्याबद्दल, माणसाबद्दल केलेला आहे. त्यामुळे हे एक परिपूर्ण चिकित्सा पद्धती म्हणू किंवा परिपूर्ण शास्त्र असं आपण त्याला म्हणू शकतो. आता 2009 पासून तुम्ही या क्षेत्रात आहात, तर आयुर्वेदाबद्दल लोकांचा समज आणि विश्वासात हा काय बदल झाला आहे 2009 पासून? खरं तर 2009 मध्ये जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा जनरली सुरुवातीला माझ्याकडे येणारे पेशंट हे जे क्रॉनिक किंवा जीर्ण आजाराचे असायचे, जसे की सांधेदुखी असेल, दम्याचे विकार असतील किंवा क्रॉनिक सर्दी, क्रॉनिक डोकेदुखी अशा स्वरूपाचे असायचे. परंतु जसं प्रॅक्टिसमधला अनुभव वाढत गेला तसं आता येणाऱ्या पेशंटचा ओघ किंवा त्यांच्या अपेक्षा बदललेल्या आहेत. म्हणजे अगदी ॲक्यूट डिसीज, अगदी हार्ट डिसीज असू देत, डायबिटीस असू देत, ब्लड प्रेशर असू देत किंवा सर्दी खोकल्यासारख्या अगदी ॲक्यूट डिसीजेस असू देत, अगदी ताप जरी आला असेल तरी पेशंट आता आयुर्वेदाकडे येण्याचा विचार करतो. आणि कोरोनासारख्या जेव्हा आजार लोकांना झाले त्या काळात सुद्धा बऱ्याच लोकांनी अप्रोच केलं आणि त्यामध्ये पण चांगल्या पद्धतीचं यश हे आम्हाला रुग्णांना देता आलं, की जेव्हा रुग्ण खूप घाबरलेले होते अशा वेळेला त्यांना मानसिक आधार याचबरोबर त्यांच्या आजारासाठीचे ट्रीटमेंट्स ॲलोपॅथी बरोबर जेव्हा आम्ही आयुर्वेद सुद्धा जेव्हा वापरला तेव्हा अगदी जे पेशंट
अगदी ज्यांचा SpO2 खूप कमी झालेला होता आणि जे वाचतील किंवा नाही अशा परिस्थितीमध्ये होते, त्यांना काही प्रमाणात आयुर्वेदाची सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यावेळेला मदत झाली. आता डायरेक्ट प्रश्न माझा असा असणार आहे, आता पंचकर्म आणि सौंदर्य उपचार केंद्र तुम्ही सुरुवात केलं, सुरुवातीपासूनचा आजपर्यंत तुमचा अनुभव काय होता? सुरुवातीला तर पेशंट आपल्याकडे कशा पद्धतीनं पाहतोय हा पहिला दृष्टिकोन होता. जसं मगाशी मी म्हटलं की सुरुवातीला येणारे पेशंट हे जीर्ण आजारासाठीच यायचे, तर तसा अप्रोच डेव्हलप करायला लागला. त्या दृष्टीने लोकांमध्ये प्रबोधन करणं अशा स्वरूपाच्या बऱ्याचशाच गोष्टी कराव्या लागल्या, की काही ठिकाणी व्याख्यानं देणं असेल किंवा सोशल मीडियावर या संदर्भात जागरूकता निर्माण करणं असेल, तर या पद्धतीनं बऱ्याचशा गोष्टी करण्यात आल्या आणि त्यानुसार मग पेशंटचा ओघ आयुर्वेदाकडे कसा वाढवता येईल हा पहिला प्रयत्न केला गेला. याचबरोबर आपलं सेंटर उभारताना त्या ठिकाणी जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील. मग अगदी सुरुवातीला रुग्णांना सुविधा देण्यासाठी आपल्याकडे जे काही कामगार आहेत किंवा जे थेरपिस्ट आहेत ते डेव्हलप करणं, इथपासून या गोष्टीला आपल्याला सुरुवात करावी लागली. याचबरोबर चांगल्या पद्धतीची चिकित्सा देण्यासाठी चांगल्या पद्धतीची औषधं उपलब्ध करून देणं. तर अशा पद्धतीने सगळ्याच गोष्टीवर चांगल्या पद्धतीनं काम केलं गेलं आणि मग त्या दृष्टीने पुढे वाटचाल करण्यात आली. याचबरोबर सौंदर्योपचार करताना बऱ्याचशाच पद्धती आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आयुर्वेदाच्याही डेव्हलप केल्या आहेत, जसं की आयुर्वेदिक फेशियल. तर हा ट्रेंड आपण इस्लामपूरमध्ये सुरुवातीला अगदी प्रथम सुरू केला आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स लोकांना येतात, की अगदी त्यांचा रिव्ह्यू असा असतो, की आम्हाला पार्लरपेक्षा इथे छान सर्व्हिस मिळाली आणि आमच्या स्किनला एक वेगळ्या पद्धतीचं लूक आम्हाला इथे मिळाला. किंवा जी सौंदर्य प्रसाधनं सुद्धा आम्ही जी डेव्हलप केली, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याला जास्तीत जास्त आयुर्वेदिक पद्धतीने कसं निर्माण करता येईल, कमीत कमी केमिकल्स कसे त्यामध्ये वापरता येतील आणि त्याचा त्या पेशंटला अगदी कस्टमाइज करून सुद्धा आम्ही बऱ्याचशा पेशंटला बरेचसे प्रॉडक्ट आम्ही देण्याचा प्रयत्न केला. ह्यातला दुसरा भाग जो मला तुम्हाला विचारायचा, पंचकर्म म्हणजे नेमकं काय आणि त्याचा कोणत्या आजारावर जास्त प्रभाव ठरतो? जसं आपण पूर्वी डिस्कस केलं, की केवळ चिकित्सा प्रणाली किंवा चिकित्सा पद्धती म्हणून आयुर्वेद न वापरता स्वस्थ माणसाचं आरोग्य किंवा निरोगी माणसाचं आरोग्य टिकवणं हा खरं तर आयुर्वेदाचं पहिलं प्रयोजन आहे. मग त्यानुसार पंचकर्म हे केवळ चिकित्सा पद्धती म्हणून न वापरता स्वस्थ माणसाचं आरोग्य टिकावे यासाठी सुद्धा पंचकर्म सांगितलेलं आहे, की जे ऋतूनुसार सांगितलेलं आहे. जसं की कफ हा जनरली वसंत ऋतूमध्ये वाढतो, म्हणजे जेव्हा आपला पाडवा किंवा नवीन वर्ष सुरू होतं साधारण त्या काळामध्ये तुम्ही पाहत असाल बरेच लोक आजारी पडतात किंवा गोवर कांजणे याच्या साथी किंवा इव्हन कोरोनाची साथ पण साधारण त्याच दरम्यान आली होती. तर त्यावेळेला कफाचा प्रादुर्भाव आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसतो आणि हा जो वाढलेला कफ आहे किंवा जो बिघडलेला कफ आहे तो काढून टाकण्याचं काम वमन या पंचकर्माद्वारे केलं जातं. तर आयुर्वेदामध्ये साधारण एक 5 कर्म सांगितलेली आहेत, की ज्याला आपण पंचकर्म म्हणतो किंवा 5 बेसिक ऑपरेशन्स असं आपण म्हणू शकतो. मग त्याच्यामध्ये पहिलं आहे वमन, दुसरं आहे विरेचन, तिसरं आहे बस्ती, चौथा आहे रक्तमोक्षण आणि 5वा आहे नस्य. तर स्वस्थाचं आरोग्य किंवा निरोगी माणसाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी सुद्धा या पंचकर्माचा उपयोग आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे, की कफाचे आजार होऊ नये म्हणून वसंतामध्ये साधारणपणे वमन करून घेण्याचा प्रघात किंवा ती पद्धत ही आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. यानंतर वर्षा ऋतूमध्ये जनरली वाताचे आजार जास्त होतात, की सांधेदुखी असेल तर या पद्धतीचे आजार हे साधारणपणे वर्षा ऋतूमध्ये म्हणजेच पावसाळ्याच्या सुरुवातीला दिसतात आणि त्यासाठी म्हणून बस्ती उपचार हा स्वस्थ माणसाने पण त्याच्या शरीरातला वातदोष हा नियंत्रित करण्यासाठी म्हणून सांगितलेला आहे. यानंतर साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये जे आपण ऑक्टोबर हीट म्हणतो त्या काळामध्ये पित्ताचा प्रादुर्भाव शरीरामध्ये जास्त असतो आणि ते पित्त काढून टाकण्यासाठी म्हणून त्यावेळेला विरेचन चिकित्सा म्हणजे जुलाबावाटे आपण पित्त काढून टाकण्याचं काम त्यावेळेला करत असतो. रक्तमोक्षण हे रक्तशुद्धीसाठी सांगितलेली उपचार पद्धती आहे, तर ती सुद्धा आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये करू शकतो, कारण पित्त आणि रक्त ह्या दोन्ही गोष्टी साहचर्याने राहतात आणि जेव्हा पित्त बिघडतं तेव्हा तुमचं रक्तही बिघडण्याची प्रक्रियाही होत असते. त्यामुळे रक्तमोक्षण सुद्धा आपण शरद ऋतूमध्ये सर्वसामान्यपणे निरोगी राहण्यासाठी करू शकतो. आणि नस्य हा तर खरं दिनचर्येचाच भाग हा आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे, की दररोज किमान 2 थेंब नाकामध्ये तुपाचे थेंब जरी टाकले तरी तुमचं आरोग्य तुमच्या मानेच्या वरच्या भागाचं आरोग्य हे चांगलं राखण्यासाठी म्हणजे तुमचे डोळे असतील, नाक असतील, तुमचा मेंदू असेल,
कान असतील, या इंद्रियांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी म्हणून नस्य या चिकित्सेचा उपयोग होतो. तर आजारांमध्ये म्हणाल तर जे कफाचे आजार आहेत, जसे की जुनाट सर्दी असेल, खोकला असेल, ॲलर्जिक जे आजार आहेत, ॲलर्जी खोकला असेल किंवा ॲलर्जीचे डोळ्याचे आजार असतील, किंवा दम्यासारखा जो आजार आहे किंवा क्रॉनिक स्किन डिसीजेस आहेत, तर याच्यामध्ये मेनली कफाचा प्रादुर्भाव आढळतो आणि या ठिकाणी आपण वमन ही चिकित्सा जनरली आपण सांगतो. विरेचन म्हटलं तर जे अम्लपित्तासारखे विकार आहेत किंवा जे रक्तदृष्टीचे विकार आहेत, स्किन डिसीजेस आहेत, मधुमेहासारखा विकार आहे, या ठिकाणी आपण विरेचन ही ट्रीटमेंट सांगत असतो. बस्ती म्हणाल तर मेनली वाताचे जे आजार आहेत त्यासाठी आपण बस्ती चिकित्सा प्रेफर करतो, जसे की सांधेवात आहेत, पॅरालिसिस आहे, किंवा मधुमेह आहे, रक्तदाब आहे, या गोष्टींसाठी सुद्धा आपण बस्ती चिकित्सा ही सांगत असतो. नसे ही मेनली ऊर्ध्वज यकृत विकारांसाठी आणि वातविकारांसाठी आपण नस्य चिकित्सा सांगतो आणि रक्तमोक्षण हे मेनली रक्तविकारांसाठी आणि स्किन डिसीजेससाठी आपण रक्तमोक्षण हे सांगत असतो. तर स्वस्थाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ॲज वेल ॲज जी आजारी पडलेली व्यक्ती आहे या दोघांसाठी सुद्धा पंचकर्म चिकित्सा ही उपयोगी आहे. बरोबर. आता ह्याच्यामध्ये पारंपरिक आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकीय ह्यातलं संतुलन तुम्ही कसं राखता? तर जेव्हा पेशंट आपल्याकडे येत असतो तेव्हा त्याचे पॅथॉलॉजिकल रिपोर्ट सुद्धा आपण करून घेतो, जेणेकरून डायग्नोस्टिक क्रायटेरिया आपण त्या ठिकाणी फुलफिल करतो आणि पेशंटचं डायग्नोसिस चांगल्या पद्धतीने व्हावं. ॲज वेल एज जेव्हा आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट देतो तेव्हा त्या पेशंटला काय पद्धतीने फरक पडला हे सुद्धा त्या पेशंटला व्यवस्थितपणे समजावून देता यावं. त्याचबरोबर समाजामध्ये किंवा जनरली मेडिकल फील्डमध्ये सुद्धा या गोष्टी चांगल्या पद्धतीने आपल्याला मांडता याव्यात, या दृष्टीने मेनली आम्ही निदानात्मक पद्धतीचा जो वापर आहे तो करतो. जसे की शुगरचं डायबिटीसचा जर पेशंट आला तर त्याच्यामध्ये आपण शुगर फास्टिंग पीपी, त्याचबरोबर जे जनरली गरजेचे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत की HbA1c असेल तर यासारख्या गोष्टी आपण प्री आणि पोस्ट दोन्हीही करून घेतो, जेणेकरून रुग्णाला पूर्वीचा त्रास किती होता, ट्रीटमेंट नंतर त्याला एक्झॅक्टली किती फरक पडला, या सगळ्या गोष्टी समजाव्यात. तर या दृष्टीने आपण नक्कीच आधुनिक नैदानिक पद्धतीचा वापर आयुर्वेद चिकित्सा करताना चांगल्या पद्धतीने वापरात आणतो. आता ह्याच्यानंतर सांधेदुखी असेल, डायबिटीज असेल किंवा हृदयाचे काही आजार असतील किंवा न्यूरोलॉजिकल समस्यावर असा एक यशस्वी अनुभव तुम्ही शेअर कराल का? तसे तर भरपूर अनुभव आहेत. डायबिटीसमध्ये तर भरपूर अनुभव आहेत की बऱ्याचशाच रुग्णांनी आपल्याकडे डायबिटीस रिव्हर्सल चांगल्या पद्धतीनं केलेला आहे. तर त्यामधील एक रुग्णाचा अनुभव मी इथे सांगते की ज्याचं HbA1c 11.5 होतं आणि शुगर जवळजवळ PP म्हणजे जेवणानंतरची 400 आणि फास्टिंग ही साधारणपणे एक 350-400च्या आसपास होती. तर अशा पेशंटमध्ये आपण साधारणपणे एक 6 महिने ट्रीटमेंट केल्यानंतर, खरं तर पहिल्या महिन्यामध्येच त्याची शुगर ऑलमोस्ट नॉर्मल लेवलला आली होती, परंतु 6 महिने व्यवस्थित ट्रीटमेंट केल्यानंतर त्या पेशंटचं HbA1c पूर्ण नॉर्मल झालं होतं आणि GTT म्हणजेच ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट की ज्यामध्ये जवळजवळ आपण 75 ग्रॅम ग्लुकोज त्याला खायला देतो आणि त्यानंतर त्याची शुगर आपण 2 तासानंतर चेक करतो, तर तीही पूर्णपणे नॉर्मल झाली होती. हा एक चांगल्या पद्धतीचा एक यशस्वी अनुभव डायबिटीसबद्दल आलेला आहे. असे तर अनेक रुग्ण आहेत की ज्यांनी रिव्हर्सल केलेलं आहे. त्याचबरोबर न्यूरोलॉजिकल याच्यामध्ये म्हणाल तर GBSची पेशंट माझ्याकडे ॲडमिट झाली होती की जी पूर्णपणे पॅरालाइज होती. लिटरली तिला केअरटेकर होते, म्हणजे ती स्वतः खाऊ शकत नव्हती किंवा कुठलीच ॲक्टिव्हिटी ती स्वतःच्या स्वतः करू शकत नव्हती. स्ट्रेचरवरून आम्ही तिला आणलं होतं. तिला साधारणपणे 2 महिने पूर्णपणे पंचकर्म चिकित्सा ॲज वेल ॲज फिजिओथेरपी, त्याचबरोबर पोहण्याचे व्यायाम असं सगळं आम्ही तिच्याकडून करून घेतलं. आपल्याच ठिकाणी सगळ्या ट्रीटमेंट्स तिला उपलब्ध केल्या, अगदी फिजिओथेरपी वगैरे सगळ्याच, आणि पूर्णपणे आहार चिकित्सा असेल, पंचकर्म पूर्णपणे केल्यानंतर 2 महिन्यांनी ती पेशंट स्वतःहून चालत तिच्या घरी गेली. सौंदर्य शास्त्रात आयुर्वेदाचा कसा उपयोग केला जातो? मुळात सौंदर्य या गोष्टीकडे बघण्याचा आयुर्वेदाचा दृष्टिकोन अतिशय वेगळा आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट केवळ बाहेरून ट्रीट केली म्हणजे बाह्य उपचार केले म्हणजे त्याद्वारेच सर्वांगीण उपचार होतो असं नाही. तर मुळातच आयुर्वेदाचा जो अप्रोच आहे तो होलिस्टिक किंवा परिपूर्ण चिकित्सा अशा पद्धतीचा आहे. मग कोणतीही सौंदर्य समस्या असेल तर त्याच्या मागचं नक्की रूट कॉज काय आहे हे पाहिलं जातं. म्हणजे अगदी वांगाचा जरी पेशंट असेल की ज्याला आपण मेलाझ्मा असं म्हणतो की त्यामध्ये त्या व्यक्तीला वांग नक्की कशामुळे आहे हे पहिल्यांदा पाहिलं जातं.
मग त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला आम्लपित्तासारख्या जुनाट आजाराची हिस्ट्री दिसते. स्त्रियांमध्ये मेनली हार्मोनल इम्बॅलन्स हे कारण दिसू शकतं किंवा मानसिक कारणं ही सुद्धा बऱ्याचदा दिसून येतात, की बऱ्याचदा खूप ताणतणाव असेल किंवा खूप चिडचिड, राग व्यक्त करण्याची सवय असेल, तर अशा व्यक्तींमध्ये सुद्धा आपल्याला वांग दिसून येतो. पिंपल्सच्या बाबतीतही आपण आहार-विहार आणि हार्मोनल इम्बॅलन्स असेल किंवा मानसिक कारण असतील किंवा तिच्या आहार-विहारामधल्या काही चुकीच्या सवयी आहेत का, तर या गोष्टी पाहिल्या जातात. आणि या गोष्टींचा विचार करून त्या रुग्णाला अभ्यंतर चिकित्सा ॲज वेल ॲज बाह्योपचार म्हणजे जे आपण सौंदर्य प्रसाधनं म्हणतो त्याचा वापर हा जनरली आम्ही सांगतो. तर हा एक वेगळा अप्रोच हा आयुर्वेदामध्ये आहे, की केवळ बाह्योपचार न करता तुम्हाला तुमची बॉडी व्यवस्थित समतोल मध्ये आणणं किंवा तुमचं शरीर हे पूर्णपणे समतोल अवस्थेमध्ये आणून तुम्ही ते चांगल्या पद्धतीनं तुमचं सौंदर्य हे टिकवू शकता. आता दुसरा प्रश्न यातला असा आहे, आजच्या काळात अनेक लोक त्वचेसंबंधित समस्यांसाठी कॉस्मेटिक प्रोडक्ट वापरतात. ह्यामध्ये आयुर्वेदिक दृष्टिकोन यात कसा वेगळा आहे ह्याबद्दल थोडं सांगा. आता आम्ही जो ब्रँड आहे आमचा वेदारंभ, तर यामध्ये मेनली आम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आयुर्वेदिक पद्धतीने प्रॉडक्ट बनवण्याचा प्रयत्न करतो. आणि मेनली जे बाहेरचे प्रॉडक्ट आहेत, त्यामध्ये पॅराबेन आणि सल्फेट हे घटक बऱ्यापैकी असतातच. म्हणजे एक 80% प्रॉडक्टमध्ये तरी असतात. तर आम्ही हे प्रॉडक्ट पॅराबेन आणि सल्फेट फ्री करण्याचा पूर्णपणे आमचा म्हणजे 100% आमचे प्रॉडक्ट हे पॅराबेन आणि सल्फेट फ्रीच आहेत. की पॅराबेन आणि सल्फेट हे जे की बऱ्याचदा कार्सिनोजेनिक असे मानले जातात किंवा याच्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स सुद्धा होतो. तर या गोष्टी टाळण्यासाठी म्हणून आम्ही पॅराबेन सल्फेट फ्री प्रॉडक्ट बनवण्याकडे आमचा चांगल्या पद्धतीने सुरुवातीपासूनचाच कल आहे. त्याचबरोबर जेव्हा आम्ही कोणतंही प्रॉडक्ट बनवतो त्याच्यामध्ये आयुर्वेद जास्तीत जास्त कसा वापरता येईल किंवा आयुर्वेदिक औषधं कशी वापरता येतील याचा आमचा प्रयत्न असतो. जसं की क्रीम जरी बनवलं तरी आम्ही त्याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधी तेलांचा वापर करतो किंवा काढ्यांचा वापर करतो. जेल बनवतानाही आम्ही बऱ्यापैकी आयुर्वेदिक काढ्यांचा वापर करतो. जेणेकरून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आयुर्वेदिक औषधांचा वापर त्यामध्ये केला गेल्यामुळे स्किनसाठी किंवा हेअरसाठी त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. आणि केमिकल्स जे आहेत ते पण आम्ही कमीत कमी म्हणजे ज्या काही आम्ही रिसर्च आणि डेव्हलपमेंट केलं त्यामध्ये केमिकलचा वापर कसा कमी करता येईल याकडे पण आम्ही भर दिला आहे आणि या पद्धतीने आम्ही आमचे प्रॉडक्ट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जसं तुम्ही सांगितलं, तुम्ही स्वतः सौंदर्य प्रसाधने निर्मित करता. ह्यामागचा तुमचा उद्देश काय आहे? पहिला तर पॅराबेन सल्फेट फ्री प्रॉडक्ट बनवणं आणि दुसरा म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यामध्ये आयुर्वेद इन्कॉर्पोरेट करणं. बरोबर. जेणेकरून त्या गोष्टीचा चांगल्या पद्धतीने रुग्णांना त्याचा फायदा व्हावा. आता बऱ्याचदा हर्बल प्रॉडक्ट मार्केटमध्ये मिळतात. परंतु त्यामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये आयुर्वेदिक औषधांचं कॉन्सन्ट्रेशन नसतं किंवा अगदी नाममात्र असतं 1-2% आणि मग त्याला ते हर्बल आहे, ॲलोवेरा शॅम्पू असं म्हटलं की त्याच्यामध्ये हार्डली 1-2% ॲलोवेरा असतं. त्यामानाने आम्ही जे प्रॉडक्ट बनवतो त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आयुर्वेदिक इन्ग्रेडियंटचं कॉन्सन्ट्रेशन देण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरून ते प्रॉडक्ट हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रभावी ठरतात. आता त्वचा विकारांवर आयुर्वेदात असे कोणते नैसर्गिक उपाय आहेत जे तुम्ही आमच्या कम्युनिटीला सांगू इच्छिता? मुळात जसं म्हटलं की आयुर्वेदाचा दृष्टिकोन कुठल्याही आजाराकडे पाहण्याचा फार वेगळा आहे. मग त्यामध्ये जेव्हा तुमचा आहार-विहार कसा आहे म्हणजे तुम्ही काही चुकीच्या पद्धतीने खात तर नाही आहात ना, तुम्ही चुकीच्या पद्धतीने वागत नाही आहात ना, म्हणजे रात्री जागरण असेल, दिवसा झोपणं असेल, तर या गोष्टींमुळे तुमच्या शरीरातलं वात, पित्त, कफ हे दूषित होतात किंवा त्यांचं प्रमाण किंवा त्यांचं संतुलन बिघडतं आणि मग त्यामुळे स्किन डिसीजेस होतात. मग त्यामध्ये बऱ्याचदा आम्हाला रुग्ण तपासताना येणारे अनुभव म्हणजे विरुद्धांना हा एक हेतू प्रामुख्याने आढळतो आणि दुसरा म्हणजे मानसिक ताणतणाव हा प्रामुख्याने आढळणारा हेतू आहे. मग यामध्ये विरुद्धांना म्हणजे काय हे अजूनही जनमानसामध्ये तेवढं रूढ नाहीये. तर जनरली एक काही थोडीशीच उदाहरणं मी इथे सांगते, की जी प्रॅक्टिकली आपल्याला पाहायला मिळतात, की जनरली दूध हा पदार्थ आपल्याकडे सर्रास जेवणामध्ये वापरला जातो. बरोबर. परंतु दूध ही एक अशी गोष्ट आहे, की ती फक्त प्युअर फॉर्ममध्ये घ्यायची आहे, की त्यामध्ये एक साखर किंवा थोडेसे मसाल्याचे पदार्थ, वेलची, हळद वगैरे हेच वापरण्याची तेवढी परवानगी आहे. अदरवाईज आपण जे जेवताना अगदी लोणचं असतं, पापड असतं, चपातीमध्ये मीठ असतं, तुमचं तिखट असतं, हे सगळ्याबरोबर जेव्हा ते दूध घेतात तेव्हा ते विरुद्धान्न म्हणून ते खरं तर मानलं जातं. त्याच पद्धतीनं दूध आणि फळ हे सुद्धा आयुर्वेदामध्ये विरुद्धान्न म्हणून सांगितलेलं आहे. तर त्याचा सुद्धा सर्रास वापर आपल्याकडे केला जातो. आयदर फ्रूट सॅलड्समध्ये असेल किंवा शिकरण असेल किंवा मिल्कशेक्स असेल.
तर या पद्धतीनं हे खरं तर विरुद्धांनामध्ये मोडतं आणि त्याचे दूरगामी परिणाम आपल्याला स्किनवर असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला शरीरावर होताना या ठिकाणी दिसून येतात. त्याचबरोबर जे पंजाबी आपण खातो तर त्यामध्ये सुद्धा सर्रास दूध वापरलं जातं. तर तो सुद्धा एक विरुद्धांनाचा प्रकार आहे. इव्हन पनीर सुद्धा खरं तर विरुद्धांनाचा प्रकार आहे. तर हे प्रकार ऑकेजनली ठीक आहेत, पण जेव्हा तुमच्या रुटीनमध्ये डेली बेसिसवर जेव्हा तुम्ही हे खाण्यामध्ये तुमच्या येतात, तेव्हा त्याचा परिणाम नक्कीच तुमच्या स्किनवर दिसताना आपल्याला आढळतो. आणि मांसाहार सुद्धा बऱ्याचदा दही घालून बनवलं जातं किंवा बऱ्याचदा फिशचा वास येऊ नये म्हणून ते दुधामध्ये बुडवून ठेवण्याची प्रथा आहे. तर हे सगळं विरुद्धांनामध्ये येतं आणि त्याचे परिणाम दूरगामी बऱ्याचशा आजारांमध्ये होताना आम्हाला दिसून येतात आणि हे आम्हाला क्लिनिकली पेशंट जेव्हा तपासतो तेव्हा या गोष्टी आम्हाला आढळून येतात. तर हा मेन प्रोटोकॉल सांभाळला आपण की हे विरुद्धांना जरी टाळलं ते बऱ्याच अंशी आपण आपले आजार टाळू शकतो. हे झालं आहाराबद्दल. विहाराबद्दल पण बऱ्याचदा मानसिक ताणतणाव हे बऱ्याच वेळा स्किन डिसीजेसमध्ये दिसून येतं. तर तो सुद्धा टाळणं अतिशय गरजेचं आहे. तर ही मेन बेसिक की तुमची लाईफस्टाईल ही जर तुम्ही सुधारली तर बरेचसे आजार आपण टाळू शकतो. आता खूप जनरल प्रश्न मी विचारतो तुम्हाला. लोकांचे जे सामान्य प्रॉब्लेम्स आहेत, जसे केस गळणे असेल, पिंपल्स असतील, ॲलर्जी असतील, ह्यावर तुम्ही काय शिफारस कराल आयुर्वेदाच्या माध्यमातून? मुळात लाईफस्टाईल सुधारणं जसं आपण डिस्कस केलं त्या पद्धतीनं हे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की जीवनशैली बदलली की तुमचे बरेचसे आजार कमी होतात. मग त्यामध्ये तुम्ही शारीरिक कारण आणि मानसिक कारण ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे शरीराबरोबर मनाचं आरोग्य चांगलं ठेवणं हे प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असू दे त्यासाठीची बेसिक अशी गरज आहे. म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम असेल तर या गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित केलंच पाहिजे. आणि जनरल काही थोडेसे औषधी तोडगे मी इथे सांगेन, परंतु मुळात कुठल्याही आजाराला केवळ एखादा तोडगा उपयोगी होत नाही. त्यासाठी तुम्ही कुठल्यातरी जवळच्या डॉक्टरांना किंवा जवळच्या वैद्यांचा सल्ला घेणंच गरजेचं आहे. अगदी स्किन ॲलर्जी की ज्याला आपण बोलीभाषेत अर्टिकॅरिया किंवा शीतपित्त असं म्हणतो. तर त्यामध्ये अगदी घरगुती उपाय म्हणजे तुम्ही तिळतेल किंवा खोबरेल तेल किंवा घरात जे अवेलेबल तेल असेल ते 1 ते 2 चमचे त्यामध्ये 4 ते 5 मिरीची पूड टाकून ते जस्ट गरम करायचं आणि ते तेल अंगाला लावल्यास तुमची खाज किंवा जी पुरळ आहे ती कमी होतात किंवा त्यावेळेला तुम्ही कोकम सरबत घेऊ शकता किंवा कोकमाचं पाणी सुद्धा शरीराला लावलं तरी अर्टिकॅरिया काही प्रमाणामध्ये तात्पुरता कमी होतो. बेसिक तुम्हाला उपचार घेणं हे गरजेचंच आहे. किंवा ॲलर्जीज ज्या असतात मेनली लोकांना सकाळी उठल्यानंतर शिंका येणं वगैरे हा प्रकार जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसतो. मग यासाठी अगदी साधं घरातले गवती चहा असेल, आलं असेल, हळद असेल, सुंठ, थोडीशी दालचिनी, एखादी लवंग, एखादं मिरं आणि तुमचा मसाला वेलची आणि साधी वेलची याचा तुम्ही सकाळी उठून काढा घेतला आणि यामध्ये ज्यांना उष्णता जाणवते त्यांनी काळे मनुके आणि धने हे सुद्धा त्यामध्ये घातलं तर याचा चांगल्या पद्धतीने या काढाचा ॲलर्जीसाठी म्हणजे जे ज्यांना सर्दीचा त्रास आहे ॲलर्जिक सर्दीचा त्यासाठी चांगल्या पद्धतीने याचा उपयोग होतो. स्किन डिसीजेसमध्ये म्हणाल तर बऱ्याचदा फंगल इन्फेक्शन्स वगैरे कॉमनली दिसून येतात. मग त्यासाठी अगदी तुम्ही घरगुती अंघोळीसाठी म्हणून कडुनिंबाची पानं असतील, करंजाची पानं असतील किंवा भाव्याची पानं तरी ही पानं साधारण एक मूठभर तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून ते उकळून घ्यायचं आणि त्या पाण्याने जरी रोज अंघोळ केली तर काही प्रमाणामध्ये तुम्हाला खाज कमी होताना या ठिकाणी दिसून येईल. आत्तापर्यंत तुमच्याकडे आलेले रुग्ण हे कोणत्या आजारासाठी सर्वाधिक आले होते? तसं पाहिलं तर डायबिटीसेस पेशंट जास्त आहेत. सध्या वाढणारं प्रमाण डायबिटीसचं आणि मग पब्लिसिटीमुळे बऱ्याच वेळा की अगदी न्यूली डायग्नोस्ड पेशंट पण आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी येत असतात. तर त्यामध्ये आपण मेनली सगळ्या दृष्टीने विचार करतो म्हणजे पेशंटला डाएट कोणता द्यायचा, त्या पेशंटनुसार त्याच्या वजनानुसार त्याला त्या पद्धतीचा डाएट हा दिला जातो. कोणत्या पद्धतीचा आहार त्याने घेतला पाहिजे. यानंतर जर काही मानसिक कारण असतील तर त्यानुसारही त्याचं काउन्सिलिंग केलं जातं. ॲज वेल ॲज बऱ्याचदा आता सध्याचं डायबिटीसचं कारण हा स्ट्रेस हे आहे. मग त्या दृष्टीने आम्ही बऱ्याचशाच मॉडॅलिटीज त्यांना देतो. जसे की ओंकार असतील किंवा ध्यान पद्धती असतील तर त्याचे डायरेक्टली आम्ही त्यांना व्हिडिओज प्रोव्हाईड करतो जेणेकरून ते रोज ते त्या पद्धतीने त्याची प्रॅक्टिस करतात. आणि व्यायाम तर या दृष्टीने त्या व्यक्तीनुसार त्याला सुटेबल अशा पद्धतीचा शारीरिक व्यायाम आम्ही त्यांना सुचवतो. आणि साधारणपणे हा सगळा प्रोटोकॉल फॉलो केल्यानंतर म्हणजे आहार आहे, व्यायाम आहे, ध्यानधारणा, प्राणायाम या सगळ्या गोष्टी आणि ट्रीटमेंट या सगळ्याचा सर्वांगीण परिणाम म्हणून त्या पेशंटमध्ये आपल्याला चांगल्यापैकी यश मिळतं. अगदी डायबिटीस रिव्हर्सल सुद्धा आपल्याला होताना दिसतं आणि मेनली यंग डायबिटीस जे पेशंट आहेत की जे न्यूली डायग्नोस्ड आहेत
त्यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला दिसून येतात. पुरुष व महिला वंध्यत्वा बाबतीत तुमचा काय दृष्टिकोन आहे? सध्याच्या काळामध्ये मी जसं म्हटलं, की धावती जीवनशैली आहे. सध्या स्त्री आणि पुरुष दोघंही कामासाठी बाहेर पडतात आणि जेवढा ताण पुरुषांवर आहे, तेवढाच कामाचा ताण आजकाल स्त्रियांवर पण आपण पाहतो, की जसं की सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया असतील, तर त्यांनाही तितकाच वर्कलोड असतो आणि तेवढाच स्ट्रेस त्यांच्यामध्ये सुद्धा दिसून येतो आणि त्याच्यामुळे खरं तर सध्याचं वंध्यत्वाचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं दिसतं. मग या दृष्टीने आपल्याला मानसिक ताणतणाव कमी करणं, त्यांची जीवनशैली व्यवस्थित करणं, कारण जीवनशैलीसुद्धा अजिबातही व्यवस्थित नसते. म्हणजे कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या लोकांचं तर उठण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा आणि खाण्यापिण्याच्या वेळा यात आणि खाण्यापिण्याच्या पद्धती यात कुठेही काही ताळमेळ नसतं. तर हे पहिल्यांदा आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो आणि प्रत्येक कारणानुसार त्यामध्ये उपचार केले जातात. जसं की पीसीओडी असेल तर त्यानुसार त्या पेशंटला आयदर पंचकर्म दिलं जातं, उत्तरबस्तीसारखी चिकित्सा त्या पेशंटमध्ये स्त्री रुग्ण असेल तर त्यांच्यामध्ये आम्ही सजेस्ट करतो आणि त्यासोबतच आयुर्वेदिक उपचार आणि योगा, प्राणायाम, ध्यानधारणा ह्या सगळ्या गोष्टींचा उपचार आपण त्या ठिकाणी करतो. म्हणजेच शरीराबरोबर मनाची चिकित्सा करणंही तितकंच गरजेचं वाटतं या प्रत्येक सध्याच्या आजारांमध्ये आणि हे केल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स इव्हन वंध्यत्वामध्ये सुद्धा दिसून येतात, की जे पेशंट अगदी IVF फेल्ड केसेस पण आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा आपण यशस्वी चिकित्सा केलेली आहे. पुरुष वंध्यत्वामध्ये सुद्धा मानसिक ताणतणाव या गोष्टींमुळे बऱ्याचदा स्पर्म काउंट कमी असणं किंवा स्पर्म मोटिलिटी कमी असणं किंवा स्पर्म काउंट अगदीच 0 असणं असे पेशंट पण आपल्याकडे येतात. किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन असणं, तर अशा गोष्टी सुद्धा बऱ्याचदा दिसतात आणि याच्यामध्ये बऱ्याच वेळा मानसिक कारणं, ताणतणाव किंवा जीवनशैली या गोष्टी असतात. मग या पेशंट्समध्ये सुद्धा आपण जीवनशैली संदर्भातला जो काही प्रोटोकॉल आहे तो फॉलो करतो. आहार विहारामध्ये सुद्धा आपण बऱ्याचशा सजेशन्स देतो आणि त्याचबरोबर पंचकर्म चिकित्सा असेल, उत्तरबस्ती चिकित्सा असेल आणि औषधोपचार अशा पद्धतीने केल्यानंतर पुरुष वंध्यत्वामध्ये सुद्धा मोटिलिटी असू देत किंवा स्पर्म काउंट कमी असू देत किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन असू देत, तर यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने आयुर्वेदिक उपचार करता येतात आणि चांगल्या पद्धतीने रिझल्ट सुद्धा आपल्याला दिसतात. आता तुमच्या सेंटरमध्ये इंडोअर सुविधा ऑलरेडी आहेत, ठीक आहे. त्यामुळं रुग्णसेवा किती चांगली होऊ शकते त्याबद्दल थोडंसं सांगा. जेव्हा क्रिटिकल पेशंट्स असतात, की जसं कार्डिॲकचे पेशंट्स असतील किंवा न्यूरोलॉजिकल कंडिशन्समधले पेशंट्स असतील, की या पेशंटमध्ये खरं तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट प्रोटोकॉल फॉलो करता येतात. म्हणजे अगदी त्यांना उठवण्यापासून ते झोपण्यापर्यंतची त्यांची दिनचर्या ही आम्ही सांगतो त्या पद्धतीनं डिझाईन केली जाते आणि मेनली आहार विहार. तर याच्यामध्ये आहारामध्ये ज्या पद्धतीचा आहार त्यांना दिला गेला पाहिजे त्या पद्धतीचाच आहार त्यांना या ठिकाणी इंडोर असल्यामुळे प्रोव्हाइड केला जातो आणि शिवाय मानसिक ताणतणावही कमी करण्यासाठी बऱ्याचशाच पद्धती आम्ही ते अवलंबितो आणि पेशंटला अगदी क्लोज ऑब्झर्वेशन खाली असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आम्हाला चांगल्या पद्धतीनं पेशंट बरोबर कनेक्ट करता येतात आणि त्याचा परिणाम म्हणून पेशंट चांगल्या पद्धतीने आणि लवकर कव्हर व्हायला याचा चांगला उपयोग होतो. भविष्यातील तुमची आयुर्वेदाबद्दल स्वप्न काय आहेत आणि जनतेपर्यंत आयुर्वेद पोहोचवण्यासाठी तुम्ही काय काय पावलं उचललीत त्याबद्दल थोडंसं सांगा. खरं तर बऱ्याचशाच गोष्टी आपण करतो, की जसं रेडिओवरचे प्रोग्राम्स असतील किंवा काही व्याख्यानं असतील, जेणेकरून आपण लोकांपर्यंत पोहोचू किंवा डिजिटल मीडिया याचाही चांगल्या पद्धतीने वापर आपण करतो, की जेणेकरून आयुर्वेद लोकांपर्यंत पोहोचावा. पुढचे प्रोजेक्ट म्हटलं तर डायबिटीस रिव्हर्सल हा प्रोजेक्ट अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं आणि मेनली यंग जनरेशन. पूर्वी डायबिटीस हा 50च्या आसपास, 60च्या आसपास दिसायचा. तो आता अगदी 30च्या आसपास दिसतो, किंबहुना त्याच्या अलीकडे पण आपल्याला डायबिटीसचं प्रमाण वाढतं. तर त्या संदर्भात जनजागृती करणं आणि मेनली हे पेशंट रिव्हर्सल होणं हे खरं तर माझं टार्गेट आहे, जेणेकरून त्यांचं पुढचं आयुष्य सुखकर जावं. कारण डायबिटीस म्हटलं की ते अनेक आजारांचं घर आहे, की डायबिटीस झालं की त्या पेशंटला कालांतराने न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स डेव्हलप होतात, रिनल फेल्युअरमध्ये जाऊ शकतो, डोळ्याचे आजार डेव्हलप होऊ शकतात, कार्डियक डिसीजेस होऊ शकतात. तर अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्सच्या स्वरूपात दिसू शकतात. तर हे न होता त्या माणसाचं आयुष्य किंवा त्या व्यक्तीचं आयुष्य हे एकदम सुकर व्हावं, पूर्णपणे निरोगी लाईफ त्याला जगता यावं आणि या दृष्टीने पूर्ण रिव्हर्सल या पद्धतीनेच आपला अप्रोच आहे आणि डायबिटीस संदर्भात तर चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे. याचबरोबर ॲडिक्शन्स हा सुद्धा सध्याच्या काळातला खूप मोठा विषय आहे, की जो खरं तर एक मानसिक आजार असं आपण म्हणू शकतो. तर त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला योगा, प्राणायाम, ध्यानधारणा किंवा बऱ्याचशाच अशा मॉडॅलिटीज आहेत, की ज्याद्वारे ती व्यक्ती ॲडिक्शन्सपासून दूर होऊ शकते
तर त्या दृष्टीने सुद्धा प्रबोधन करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि सध्याचे जे सगळेच आजार आहेत बऱ्यापैकी ऑलमोस्ट 80% आजार हे मनोकायिक आहेत. तर त्या दृष्टीने प्रत्येक आजाराचा एक होलिस्टिक अप्रोच घेऊन लोकांपर्यंत पोहोचणं हे तितकंच गरजेचं वाटतं. आणि स्त्रियांचं आरोग्य, तर बऱ्यापैकी स्त्रियांचं आरोग्य हा ग्रामीण भागामध्ये दुर्लक्षित असा मुद्दा आहे. तर स्त्रियांसाठीचे बरेचसे प्रोग्राम करणं जेणेकरून त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगल्या पद्धतीनं राहील याचा खरं तर पुढे विचार आहे. तुम्ही वेगळे वेगळे वर्कशॉप सुद्धा ऑर्गनाईज करता, त्या जे आयुर्वेदाच्या संबंधित आहेत त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगा. या वर्कशॉपमध्ये खरं तर 2 विभागांमध्ये मी करते. पहिलं म्हणजे गर्भसंस्कार ट्रेनिंग. तर हे आपण गर्भसंस्कार ट्रेनिंग हे डॉक्टरांसाठी पण अरेंज करतो, की डॉक्टरांनी पुढे जाऊन त्यांच्या पेशंटना गर्भसंस्कार कसे द्यावेत या संदर्भात ते ट्रेनिंग. आणि दुसरं म्हणजेच गर्भसंस्कार ज्या गर्भिणी रुग्ण आहेत किंवा गर्भिणी महिला आहेत त्यांच्यासाठीच आपण गर्भसंस्कार सेशन्स देतो. तर गर्भसंस्कार हा जो कॉन्सेप्ट आहे तर यामध्ये येणारी पिढी जी आहे ती चांगल्या पद्धतीने शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सक्षम कशी असेल किंवा ओव्हरऑल डेव्हलपमेंट किंवा सर्वांगीण विकास किंवा अष्टपैलू व्यक्तिमत्व कसं घडवता येईल या दृष्टीने यामध्ये प्रशिक्षण दिलं जातं, की यामध्ये गर्भिणीने कोणता आहार घ्यावा, तिने काय विचार करावा, तिने काय वाचावं, तिने काय पाहावं, तिने कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज केल्या म्हणजे तिचं बाळ हे चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल. या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. आणि संगीत कोणतं ऐकावं की संगीताचा परिणाम हा बाळाच्या डेव्हलपमेंटवर चांगला होतो. तर या दृष्टीने बऱ्याचशाच ॲक्टिव्हिटीज आपण त्यामध्ये घेत असतो. आणि आयुर्वेद दृष्टीनं आपण त्या ठिकाणी आहार कसा घेतला पाहिजे की आयुर्वेदामध्ये जे सांगितलेलं आहे 9 महिन्यांची जी परिचर्या आहे त्यानुसार आयुर्वेदामधला जो आहार आणि जी औषधं आहेत ती जास्तीत जास्त आपण त्यांना सांगतो, जेणेकरून येणारं बाळ जे आहे ते चांगल्या पद्धतीनं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या डेव्हलप होईल. यामध्ये दुसरा जो पार्ट म्हटलं की त्यामध्ये आपण सौंदर्य प्रसाधने बनवण्याच्या कार्यशाळा घेतो. त्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने घेतल्या जातात. यामध्ये सुद्धा डॉक्टरांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी अशा दोन्ही पद्धतीच्या कार्यशाळा आपण अरेंज करतो. मग ज्यामध्ये आपण अगदी हेअर केअर प्रॉडक्ट असतील की जसं शॅम्पूज आहेत हेअर केअरसाठी किंवा सिरम्स आहेत, कंडिशनर्स आहेत, हे सगळे प्रॉडक्ट आपण त्यांना बनवायला शिकवतो. स्किन केअरमध्ये सुद्धा क्रीम, जेल, लोशन्स अशा पद्धतीचे सगळेच प्रॉडक्ट जवळजवळ 110 प्रॉडक्ट आपण यामध्ये शिकवतो. आणि याचबरोबर जे कलर कॉस्मेटिक्स आहेत की आता अलीकडे जे लोकांमध्ये अवेअरनेस आलेला आहे की लॉंग लास्टिंग लिपस्टिक असेल तर त्यामध्ये बऱ्याचदा बरेचसे केमिकल्स असे आहेत की जे कार्सिनोजेनिक आहे की ज्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. तो अवेअरनेस कुठेतरी दिसतो आणि त्यामुळे आयुर्वेदिक प्रॉडक्टना मागणी आहे. या दृष्टीने सगळेच कलर कॉस्मेटिक फाउंडेशन असेल, कॉम्पॅक्ट असेल, लिपस्टिक, लिप बाम यासारखे सुद्धा प्रॉडक्ट आम्ही बनवण्याचं ट्रेनिंग डॉक्टरांना ॲज वेल ॲज कॉमन लोकांना सुद्धा देत असतो. आता शेवटचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे, आता आमच्या श्रोत्यांना किंवा आमच्या कम्युनिटीला आरोग्य टिकवण्यासाठी एखादा साधा परिणामकारक आयुर्वेदिक सल्ला तुम्ही एक छोटासा द्यावा. मुळात आयुर्वेदाचं प्रयोजनच असं आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण. या दृष्टीने आयुर्वेदामध्ये पहिल्यांदा जी गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे दिनचर्या आणि ऋतुचर्या. मग दिनचर्या म्हणजे काय की तुमचा दैनंदिन जो जीवनक्रम आहे तो कसा असला पाहिजे. तर या दृष्टीने मी अगदी ढोबळमानाने काही गोष्टी सांगते. त्यामध्ये तुम्ही सकाळी लवकर उठणं की ज्याला आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थो रक्षार्थम आयुषा. म्हणजे तुम्हाला स्वस्थ राहायचं असेल तर तुम्ही सकाळी लवकर उठलं पाहिजे. मग ते का उठलं पाहिजे तर याच्यासाठीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे सर्केडियन रिदम किंवा बायोलॉजिकल क्लॉक जे आहे ते आपल्या बॉडीचं व्यवस्थित ठेवण्यासाठी याचा चांगल्या पद्धतीने उपयोग होत असतो. आणि त्यानंतर बऱ्याचशाच गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत की जसं दंतधावन आहे की ज्यामध्ये तुम्ही कटुतिक्त कषाय रसाचा वापर करा. म्हणजे अगदी कडुनिंबाने पूर्वी जे दात घासण्याची पद्धत होती किंवा कोळशाने दात घासण्याची पद्धत होती त्या दृष्टीने त्याचा वापर इथे कुठेतरी झाला पाहिजे. आणि यानंतर बऱ्याचशाच गोष्टी सांगितलेल्या आहेत की जसं अभ्यंग रोज केला पाहिजे. किमान अभ्यंग रोज नाही करता आला. अभ्यंग म्हणजे जे आपण दिवाळीला तेलाने तेल लावून आंघोळ करण्याची पद्धत आहे ती खरं तर आयुर्वेदामध्ये रोज सांगितलेली आहे. पण हे शक्य नाही आहे प्रॅक्टिकली. किमान मग महिन्यातून एकदा तरी तुम्ही तेल लावून आंघोळ करणं हे गरजेचं आहे. अशा बऱ्याचशाच पद्धती आहेत. तर या गोष्टींचा वापर करणं आणि मुळात तुमच्या जेवणाच्या वेळा, नाश्त्याच्या वेळा ह्या व्यवस्थित ठेवणं. सकाळी नाश्ता तुम्ही भूक लागल्यास खाणं हा पहिला नियम आयुर्वेद सांगतो की भूक लागली तरच तुम्ही जेवा. नाही तर वेळ झाली म्हणून तुम्ही जेवू नका. तो तुमच्या पचनसंस्थेवरचा आधिक्याने येणारा ताण आहे. त्यामुळे जर तुम्हाला भूक लागत असेल सकाळी तर तुम्ही नाश्ता करा. नाश्त्याला तुम्ही फळं घेऊ शकता, ड्रायफ्रुट्स घेऊ शकता आणि मग तुमच्या घरामध्ये जो पारंपरिक नाश्ता आहे तो तुम्ही घेऊ शकता.
दुपारचं जेवण सुद्धा तुम्ही अगदी वेळेत केलं पाहिजे 12 ते 1च्या दरम्यान. मग दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा षड्रसात्मक आहार असं सांगितलेलं आहे, की ज्यामध्ये तुम्हाला सगळेच रस तुमच्या जेवणामध्ये असले पाहिजेत. मग यासाठी आपल्याकडे लोणचं, ताक या गोष्टींचा समावेश करत किंवा चटण्या यांचा समावेश आपल्या जेवणामध्ये आहे. तर अशा पद्धतीचं तुमचं जेवण हे असलं पाहिजे. आणि दुपारी न झोपता काहीतरी तुमचा दिनक्रम व्यवस्थित ठेवून, खरं तर दिवा स्वाप टाळा असं आयुर्वेद म्हणतो. आणि तुम्ही जर 4-5 वाजता तुम्हाला भूक लागत असेल, तर त्यावेळेला थोडंसं स्नॅक्स, तेही जंकमध्ये न करता आपल्या घरगुती पद्धतीनं खाकरासारखा गोष्ट असेल किंवा एखादी आंबोळी वगैरे जे घरात तुम्ही बनवू शकता, किंवा चिवडा असेल किंवा जे लाडू हा जो प्रकार आता आपल्याकडे फारसा पाहायला मिळत नाही, त्या पद्धतीचा प्रकार आपण 4 वाजता घेऊ शकतो. आणि रात्रीचं जेवण की जे हलकं असलं पाहिजे मुळात. तर रात्रीचं जेवण सूप म्हणा किंवा खिचडी भात किंवा ज्वारीची भाकरी, भाजी, भात, आमटी अशा स्वरूपाचा आहार खरं तर रात्रीचा असला पाहिजे. आणि रात्री वेळेत झोपलं पाहिजे. म्हणजे तुमची दिनचर्या तुम्ही व्यवस्थित ठेवली पाहिजे. आणि याबरोबरच व्यायाम ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्त्वाची आयुर्वेदाने सांगितलेली आहे. आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी जसं की ध्यानधारणा ह्या गोष्टीचा उपयोग. आणि आपण लोकांशी कसं वागतो, म्हणजे आयुर्वेदामध्ये कर्माचे जे प्रकार सांगितलेले आहेत, की कायिक, वाचिक, मानसिक. म्हणजे तुम्ही विचार काय करता याच्यावर सुद्धा तुमचं भवितव्य अवलंबून आहे, की तुमचं भविष्य अवलंबून आहे. जसं आपण म्हणतो विचार बदला, आयुष्य बदला. तर ही गोष्ट सुद्धा कुठेतरी आहे. याचबरोबर तुम्ही इतरांशी कसं वागता ही गोष्ट सुद्धा तुमच्या फिजिकल हेल्थवर ॲज वेल एज मेंटल हेल्थवर कुठेतरी परिणाम करत असते. या दृष्टीने तुम्ही शरीराने आणि मनाने निरोगी राहण्यासाठी काहीतरी मानसिक नियम स्वतःला घालून घेणं गरजेचं आहे. की जसं साध्या साध्या गोष्टी असतात, की समोरच्याला न दुखावता एखादी गोष्ट सांगणं, ही गोष्ट असेल. किंवा रोज किमान एका व्यक्तीला आपण आनंदी ठेवण्याचा संकल्प केला, या रोज एखादी गोष्ट देण्याचा प्रयत्न केला, एखाद्याला मदत केली, तरी त्याचं कुठेतरी तुम्हाला आउटपुट तुमच्या शरीरावर, तुमच्या मनावर होताना दिसतं. त्याचं एक समाधान जे तुमच्या बॉडीमध्ये क्रिएट होतं आणि त्याच्यामुळे काहीतरी चांगले हार्मोन्स स्रवतात. खरं त्याच्यामध्ये सायंटिफिक रिझन पण आहे. आणि याचा परिणाम तुमच्या कुठेतरी मानसिक आरोग्यावर होतो. म्हणजे या दृष्टीने मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी जे आपले षड्ऋतू जे सांगितलेले आहेत, की राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, हे कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पूर्णपणे जातील असं मी म्हणत नाही, पण ते कंट्रोलमध्ये आणण्यासाठी तुम्हाला ध्यान, धारणा, प्राणायाम या गोष्टींचा मदत होतो. आणि तुम्ही इंटरनली चेंज होता आणि त्याच्यामुळे तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत होते. आमच्या सांगली जिल्ह्याच्या पॉडकास्टवरती आल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. मी सुद्धा आपली अत्यंत आभारी आहे, की सांगली जिल्ह्याच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही मला आमंत्रित केलं आणि इथे व्यक्त होण्याची संधी दिली. याबद्दल मी तुमची अत्यंत आभारी आहे. धन्यवाद.